हा अपघात नेमका कशामुळे झालेला आहे, हा ब्रिज पडण्याची कारणं नेमकी काय आहेत या संदर्भात सध्या सुप्रिया सुळे यांच्याकडून माहितीही घेतली जाते। तर आपण पाहतोय या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सध्या या सगळ्यांना वाचवण्यासाठी केले जात आहेत। कुंडमळ्याजवळचा हा पूल कोसळला। आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले होते। मात्र अशा परिस्थितीत हा पूल 30 वर्षांपूर्वीचा होता आणि तो गंजलेला होता। मृतदेह आता एनडीआरएफच्या जवानांकडून बाहेर काढल्याचं आपण पाहतोय आणि एका बाजूला क्रेनच्या सहाय्याने जो तुटलेला पूल आहे तो उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्याचा प्रयत्न केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक नागरिक या दुर्घटनेत वाहून गेल्याची माहिती समजते। जे नागरिक वाहून गेलेले आहेत त्या ठिकाणी लोणावळ्याची शिवदुर्गची एक टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून नदी पात्रामध्ये शोध कार्य सुरू केलेलं आहे। तर जो लोखंडी पूल आहे तो ढासळल्यानंतर त्यामध्ये जे नागरिक अडकलेले आहेत आणि त्या अडकलेल्या नागरिकांमध्ये जखमी नागरिक देखील होते आणि मृत्युमुखी पडलेले देखील नागरिक आहेत। त्या नागरिकांना आता त्या पुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आणि एका दुर्दैवी नागरिकाचा या ठिकाणी मृतदेह बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये काही प्रमाणात अडथळा येत आहे। जे नागरिक या ठिकाणी ही सगळी घटना बघण्यासाठी आलेले आहेत, बघ्यांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की बचाव कार्यामध्ये कुठलाही अडथळा येईल असं काही करू नका, तुम्ही या ठिकाणी लांब सरकून उभं राहावा। खरं तर पाऊस सुरू झाला आणि यामध्ये आणखी काही दुर्घटना घडायला नको। नदीचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात ओसंडून हा प्रवाह वाहत असल्यामुळे एखाद्या नागरिकाचा कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी नागरिकांना पाठीमागे सरण्याचं आव्हान केलं जातंय। खरं तर पावसाचं वातावरण आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे, बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक नागरिक देखील या बचाव कार्यात मदत करत असल्याचं आपण पाहायला मिळतंय। एनडीआरएफच्या टीम असतील किंवा अग्निशमन दलाच्या ज्या टीम आहेत त्या सर्व टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि अडकलेले नागरिक असतील किंवा मृत्युमुखी पडलेले, आपण आता पाहतोय की ज्या नागरिकाचा मृतदेह वरती काढलेला आहे त्या नागरिकाचा मृतदेहाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाते। खरं तर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम्स देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि ॲम्ब्युलन्स देखील दाखल झालेल्या आहेत। जे नागरिक जखमी आहेत त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा भेटावी याची देखील काळजी घेतली जाते। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील किंवा स्थानिक जे सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील त्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बचाव कार्य आणखी वेगाने कशा प्रकारे होईल याचं काळजी सर्वांच्या मार्फत घेतली जाते। मात्र पाऊस सुरू झाला आहे आणि या पावसामुळे बचाव कार्याला काही प्रमाणात अडथळा येत असल्याचं आपण पाहतोय की आणखी एका नागरिकाचा मृतदेह आता यामधून बाहेर काढल्याचं आपण पाहतोय। खरं तर 3 मृतदेह या ठिकाणी बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि अतिशय धक्कादायक आणि मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। खरं तर हा जो पूल आहे तो लोखंडी पूल होता आणि हा पूल फक्त पादचाऱ्यांसाठी हा पूल होता। खरं तर यावरून दुचाकी नेण्यास मनाई होती, मात्र नागरिक या ठिकाणाहून दुचाकी नेत होते। मात्र या दुचाकींचा बोजा जास्त झाल्यामुळे ओव्हरलोड झाल्यामुळे हा पूल अगदी मध्यभागी कोसळला। तो पूल ज्या ठिकाणी कोसळलेला आहे ते नदीचा जो मुख्य प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या वरती कोसळल्यामुळे काही नागरिक या ठिकाणाहून वाहून देखील गेले, तर त्या पुलात अडकून काही नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय। खरं तर या अपघातामध्ये या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्याच्या मुलाला आपण मगाशी भेटलो, तो सांगतोय की 50 ते 60 लोक हा दुर्घटना झाली तेव्हा या पुलावर काही चालत निघालेली होती, काही पायी निघालेली होती, तर काही दुचाकीने निघालेली होती आणि त्याचे वडील देखील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते। खरं तर यंत्रणा ज्या आहेत ते आपलं काम करत आहेत, मात्र स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करण्यात येते आणि यंत्रणा ज्या आहेत ते जेवढे नागरिक सुखरूप बाहेर काढता येतील किंवा काही अडकलेले नागरिक जिवंत देखील मगाशी होते त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून केला जातोय आणि भारतीय सेना दलाचे जवान देखील या बचाव कार्यात सहभागी झालेले आहेत। एनडीआरएफ सहभागी झाली, स्थानिक पोलिसांकडून देखील शोधकार्य सुरू आहे आणि लवकरात लवकर यामध्ये अडकलेले नागरिक असतील किंवा बुडालेले नागरिक असतील त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सगळ्या जवानांकडून केला जातोय। सीआरपीएफच्या देखील या ठिकाणी टीम्स दाखल झालेल्या आहेत, 2 ते 3 टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी बचाव कार्याला मदत केली जाते। मात्र
नागरिकांचा या ठिकाणी आपण मृतदेह पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की जो व्यक्ती ही घटना घडली त्यावेळेस या ठिकाणी होता तो म्हणतोय की 30 ते 40 ते 50 लोक या ठिकाणी होती आणि या ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस मध्यभागी ही लोक होती। त्यामुळे आता जे बचाव कार्य सुरू आहे ते पुलाच्या इथं बचाव कार्य सुरू आहे, म्हणजे ज्यावेळेस कदम एक कोण आहे इथे? हो दादा कुठे गेले ते? रोहित मानवी आणि माने जावा जावा, काही काळजी करू नका, प्रार्थना करा। अधिकाऱ्यांना मदत करा। एक छोटा बाबू आहे का? नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही काळजी करू नका। काय सांगू यांना, कोणत्या हॉस्पिटलमध्ये मायमरमध्ये पाहुणाला अथर्वला पाठवले। काही काळजी करू नका, ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करतो? काळजी ह्यांचं आता नावं कशी कळणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील, नाही तर लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत बसणार। कळवतो लगेच। हा कसं ह्यांचं